तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. हा, त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, हे टोळी जमवायला आहे, याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध यासाठी नेमाला लगेच मंजुरी बी, मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू, याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी, कारण मी मराठ्यांकडून बोलतो. सावध व्हा. हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत, हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकडे वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बनताल, स्वतःच्या आई बहिणीचे तुकडे केलेत, मुंडके मोडलेत. काही माता माऊलीला आणखीन कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे काय आवाज येता, त्या केशी माग घ्या म्हणतोय. खोट्या केसेस केल्यात मार खाऊन. आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा, आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता. मी मरायला भेट नाही, फाशीवर जायला तयार आहे, पण हटत नाही.